नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मराठी विद्या यामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपला भारत देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून अनेक थोर महापुरुषांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता प्रयत्न केलेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होय. त्यांच्याविषयी सोप्या आणि सुंदर 10 ओळींचे भाषण आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, माझा सर्वांना नमस्कार. आज 1 ऑगस्ट भारताचे थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. सर्वप्रथम मी लोकमान्य टिळकांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली गावात झाला. ते एक थोर स्वातंत्र्य सेनानी, कणखर नेते, शिक्षक व पत्रकार होते. जनतेमध्ये संघटन आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी
देशसेवेसाठी अनेकदा तुरुंगवास सोसला. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला, पण ते कधीही चुकले नाहीत. देशासाठी त्यांनी केलेले महान कार्य पाहून लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. एक ऑगस्ट 1920 रोजी या महान देशभक्ताचे निधन झाले. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. एवढे बोलून मी माझे भाषण पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. नवीन एका माहितीबरोबर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.